छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या कार्यक्रमात अमोल कोल्हेंची नाराजी। कार्यक्रमात बोलू दिलं नसल्यानं सोडला कार्यक्रम। बारामतीतल्या कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी एकमेकांशी बोलणं टाळलं। सुळेंचा शिंदे आणि फडणवीसांशी मात्र संवाद। अर्थात दादा हातच मला द्या, मी चांगल्या इमारती बांधतो, ते देणार नाही, ते माझ्याचकडे ठेवेल। गृह खातं देणार नाही, ते मी माझ्याकडेच ठेवणार। फडणवीसांचा बारामतीकरांसमोरच अजित पवारांना टोला। बारामतीला एक नंबरचा तालुका करायचा आहे, फक्त तुमची साथ हवी। नमो रोजगार मेळाव्यामध्ये अजितदादांची साथ, तर अजितदादांकडे तिजोरीच्या चाव्या, काही कमी पडू द्यायचं नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। थोड्याच वेळात भाजपाची पहिली यादी जाहीर होणार। नरेंद्र मोदींसह अमित शहा 100 जणांची उमेदवारी जाहीर करणार असल्याची सूत्रांची माहिती। सर्व पक्षांना संपवून भाजपाला एकट्याला जिवंत राहायचंय का? रामदास कदमांचा संतप्त सवाल, तर कदमांचं मत महायुतीचं मत नाही, बावनकुळेंचं प्रत्युत्तर। महायुतीमध्ये संघर्षाला सुरुवात। रामदास कदमांच्या वक्तव्यावरून बाळासाहेब थोरातांचं विधान, तर आता फक्त ट्रेलर। निवडणुका जवळ आल्यानंतर सिनेमा पाहायला मिळणार, थोरातांचा महायुतीबाबत दावा। नारायण राणेंनी घेतली उदय सामंतांचे बंधू किरण सामंतांची भेट। राणे रत्नागिरी सिंधुदुर्गातून लढण्यास इच्छुक असल्यास शुभेच्छा, किरण सामंतांचं सूचक विधान। मराठा आरक्षणाच्या विरोधातील याचिकेवर मुंबई हायकोर्टामध्ये 8 मार्चला सुनावणी, तर मराठा समाजाकडून कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल। म्हणणं ऐकल्याशिवाय सुनावणी न घेण्याची विनंती।